गाणगापूर क्षेत्रात गौरीनाथ नावाचा एक अत्यंत दरिद्री ब्राह्मण राहत होता. तो आणि त्याची पत्नी श्री गुरूंचे निस्सीम भक्त होते. त्यांच्या घरात खाण्यापिण्याची खूपच अभावाची परिस्थिती होती. त्यांच्याजवळ फक्त एक जुनी, म्हातारी आणि वांज म्हैस होती, जिने आयुष्यात कधीच दूध दिले नव्हते. एके दिवशी श्री गुरु भिक्षेसाठी त्या ब्राह्मणाच्या घरी आले. ब्राह्मणाची पत्नी अतिशय आदराने त्यांचे स्वागत करू लागली, पण तिच्याकडे त्यांना वाढण्यासाठी काहीच नव्हते. तेव्हा श्री गुरूंनी प्रेमाने विचारले, माते, आम्हाला थोडे दही किंवा दूध वाढशील का? हे ऐकून ती माऊली रडू लागली आणि म्हणाली, महाराज, आम्ही इतके गरीब आहोत की आमच्याकडे काहीच नाही. ही एकच म्हैस आहे, पण ती जन्मापासूनच वांझ आहे. तिने कधीच दूध दिले नाही. श्री गुरु स्मित हास्य करत म्हणाले, अगं माते, तू उगीच काळजी करतेस. जा, एक भांडे घे आणि त्या म्हशीचे दूध काढ. ती तुला भरपूर दूध देईल. सुरुवातीला ब्राह्मणीला आश्चर्य वाटले. गावातील लोकही हसू लागले. जी म्हैस कधीच व्याली नाही, ती दूध कशी देणार? पण श्री गुरूंवर पूर्ण श्रद्धा ठेवून ती ब्राह्मणी भांडे घेऊन म्हशीपाशी गेली. जसा तिने म्हशीच्या कासेला हात लावला, तसा एक अद्भुत चमत्कार घडला. त्या म्हशीच्या सडातून दुधाच्या धारा वाहू लागल्या. जी म्हैस आयुष्यभर वांझ होती, ती अचानक कपिला गायीप्रमाणे भरपूर दूध देऊ लागली. थोड्याच वेळात घरातील सगळी भांडी दुधाने भरून गेली. हे दृश्य पाहून संपूर्ण गाणगापूर थक्क झाले. ही बातमी वाऱ्यासारखी पसरली. सर्वांच्या लक्षात आले की श्री गुरु हे साक्षात ईश्वराचे दूत आहेत. या प्रसंगानंतर त्या गरीब ब्राह्मणाचे दारिद्र्य कायमचे नाहीसे झाले आणि त्यांच्या घरात सुखसमृद्धी नांदू लागली. श्री गुरूंच्या कृपेने निसर्गाचे नियमही बदलू शकतात, हे यातून स्पष्ट होते. ब्राह्मणीने कोणताही तर्क न लढवता श्री गुरूंच्या शब्दावर पूर्ण विश्वास ठेवला, म्हणूनच तिला या चमत्काराचे फळ मिळाले. असे मानले जाते की जो कोणी हा 22वा अध्याय भक्तिभावाने वाचतो, त्याच्या घरातील दारिद्र्य दूर होते आणि त्याला ऐश्वर्य व संतान प्राप्ती होते. व्हिडिओ आवडला असेल तर कमेंटमध्ये श्री गुरुदेव दत्त नक्की लिहा. अवधूत चिंतन श्री गुरुदेव